राज्यभरात अनेक महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची विजयी घौडदौड पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही कायम राहिली। एकीकडे भाजपला रोखण्यासाठी दोनही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आल्या, मात्र एकेकाळी या दोनही शहरांवर वर्चस्व असणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना का करावा लागला, पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात स्पष्ट कौल टाकत शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला। 128 जागांच्या महापालिकेत भाजपने तब्बल 84 जागा जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केली। त्या निकालामुळे भाजपची शहरातील पकड अधिक मजबूत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 37 जागांवर समाधान मानावे लागले। शिंदे गटाच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी अनेक मोठी आश्वासने दिली होती। मोफत बस व मेट्रो प्रवासाच्या आश्वासनासह आदी मोठ्या घोषणा केल्या होत्या, मात्र तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं। अजित पवारांच्या बंडखोरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला। त्या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ताकद विभागली गेली। त्यात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र आल्या, तरी फुटीच्या अनुभवामुळे भाजप विरोधी मतदार थेट काँग्रेसकडे वळले। भाजप विरोधी मतदार विखुरल्यानं भाजपला महापालिकेत फायदा झाला। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे, शंकर जगताप यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानं समीकरण बदलली। पिंपरीत भाजपनं आणलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे मतदारांचे भाजपला झुकते माप, तसंच विरोधक विखुरलेल्या असल्याचा थेट फायदा सत्ताधारी भाजपला झाला। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट समोरासमोर आलेले पाहायला मिळाले। महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार गट कोल्हापूर वगळता तिघेही एकत्र कुठेच लढलेले नाही। काही ठिकाणी दोन्ही पक्षांची युती झाली। भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपवर थेट टीका वा आरोप करण्याचे टाळले। अजित पवारांनी पुण्यात मात्र भाजपवरच तोफ गाडली। पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या सत्तेच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्याची भाजपमधून प्रतिक्रिया उमटली। आतापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावलं होतं। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांमध्ये तू मेमे झाल्याचं बघायला मिळालं। काही जणांना कंठ फुटल्याचा टोला फडणवीस यांनी अजितदादांना उद्देशून लगावला। त्यानंतर 9 वर्षांनी निवडणूक जाहीर झाल्याने कंठ फुटल्याचे प्रत्युत्तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिले। पुण्याची सूत्रे अजित पवारांना स्वतःकडे हवी आहेत। भाजप अजित पवारांचे पुण्यातील वर्चस्व मान्य करायला तयार नाही, यातूनच हा वाद उद्भवला असल्याचं बोललं जात आहे। पुण्याच्या आसपासच्या परिसरात भाजपला पक्ष वाढवायचा आहे। यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात भाजपवर मर्यादा होत्या, त्यासाठी अन्य पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन पक्षवाढीचे भाजपचे प्रयत्न सुरू होते। यातूनच अजित पवार आणि भाजपमध्ये वर्चस्वाचा वाद सुरू झाला। पुणे व पिंपरी चिंचवड ताब्यात आल्यास राजकीय ताकद वाढते, हे लक्षात घेऊनच अजित पवारांनी जोर लावला। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आलेल्या अपयशानंतर आणि राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो आणि आम्ही तो पूर्ण आदराने स्वीकारतो। तसेच जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करत राहू, असं अजित पवारांनी म्हटलं। नेमकं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो। यश मिळालेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि कल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर राहावं। केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील विसंवाद आणि जागा वाटपावरून झालेली रस्सीखेच, तसंच बूथ लेव्हल यंत्रणेवर नसणारी मजबूत पकड यामुळे दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसलाय।
त्यामुळे दोन्ही महापालिकांवर भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे. आता पुणे आणि पिंपरीतील प्रभावानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.